गुड इव्हनिंग सगळ्यांचं ट्रेडिंग विथ सीड यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आता आपण मार्केट ॲनालिसिस व्हिडिओ बघणार आहे. यामध्ये आपण सगळ्यात पहिला काल आपलं काय ॲनालिसिस होतं, त्याप्रकारे आज मार्केट ओपन झाल्यानंतर कुठं आपण एंट्री घेतली आपल्या प्लॅननुसार, टार्गेटपर्यंत कसं होल्ड केलं आणि त्यानंतर मार्केट कशा पद्धतीनं दिवसभर प्राईस ॲक्शन केले हे सगळं डिस्कस करणार आहे. त्यानंतर आजच झालेल्या मार्केटच्या पूर्ण प्राईस ॲक्शनवरून उद्यासाठीचे एंट्री लेवल्स, त्यामागचं लॉजिक काय असणार आहे, कुठं टार्गेट सेट करायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर मी कसं चार्टकडं बघायला लागलो आहे, मी कसा प्रकारे चार्ट रीड करतो आहे, काय लॉजिक लावतो आहे, या गोष्टी तुम्ही लक्ष देऊन बघायच्या, जेणेकरून तुम्हाला लॉजिक समजायला सुरुवात होईल आणि त्या लेवलला उद्या मार्केट आल्यानंतर कशा प्रकारे रिॲक्ट करते हे बघून तुम्हाला पण हे मार्केट समजायला सुरुवात होईल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी बघू शकताय आपलं डिस्कशन झालं होतं की या लेवलचे कॉल बायर्स ह्यांना लॉसमध्ये आणण्यासाठी मार्केट एकदा आपल्या सेल साईड एंट्री लेवलला रिटेस्ट करणार आणि तिथूनच खाली जाणार. तर त्या प्रकारे तुम्ही आपला आजचा लाईव्ह स्ट्रीमिंग व्हिडिओ बघू शकताय, ज्यामध्ये आपण एक्झॅक्ट 26,175 या लेवलला ट्रिगर केल्या 26,400 या पोटमध्ये 220 रुपयाला एंट्री घेतली, 30 रुपयाचा स्टॉप लॉस लावलेला. त्यानंतर आपण हे टार्गेट प्लॅन केलं होतं की 26,100 या लेवलला आपलं एक 70 पॉईंटचं टार्गेट होतं. त्यावेळेला आपलं प्रीमियम 275 पर्यंतचं आपण टार्गेट सेट केलं होतं. हे एक्झॅक्ट मार्केटनं आज तसं केलं. सकाळी ही मुवमेंट आपल्याला भरपूर मोठी वाटत होती. त्यानंतर बघू शकताय मार्केट एक कंटिन्युएशन फॉल साईड राहिलेला आहे. प्रीमियम बघू शकताय 220ची खरेदी, 275चं टार्गेट, हे आपल्याला सकाळी मोठं वाटत होतं. आणि डे एंडला बघू शकताय 484चा हाय क्रिएट करून आपल्या प्रीमियमनं 460 ऑलमोस्ट आपल्या एंट्रीपासून 200-250 पॉईंटची मुवमेंट या प्रीमियममध्ये झालेली आहे. म्हणजे आज 1% मुवमेंट टोटल झालेली आहे. बघू शकता इथं 1%, निफ्टीची 1%ची मुवमेंट. ओके, तर यावरून आता आपल्याला उद्याचा गेम प्लॅन बघायचा आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे निफ्टीचा सगळ्यात महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे रिलायन्समुळं निफ्टीचं जास्तीत जास्त मुवमेंट होत असते. तर आज एक एकदम अपोजिट गोष्ट आहे की रिलायन्स जास्त काय मुवमेंट केलेलाच नाही, तरी पण मेजर जे स्टॉक्स आहेत निफ्टी 50चे ते बऱ्यापैकी सगळे रेडमध्ये असल्यामुळं मार्केट आज पडलेलं आहे. तर बघू शकताय रिलायन्सचा पण आपण एक ओव्हरव्ह्यू बघूया. आज रिलायन्स बघू शकताय डे ओपन आणि क्लोज हा सिमिलर आहे. जर आज रिलायन्स पण पडला असता तर निफ्टी मोर दॅन 1.52%चं फॉल आपल्याला बघायला मिळालं असतं. तर रिलायन्स होल्ड केलाय म्हणून निफ्टीनं एवढंच पडलाय म्हणायला काय हरकत नाही. तर आज रिलायन्स पण सेलमध्ये असता तर अजून मुवमेंट ही 1.5 ते 2%ची डाऊन साईड झाली असती. ओके, तर आता आपल्याला बघायचं आज झालेल्या मार्केटच्या प्राइस ॲक्शनवरून उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल्स कुठं असणार आहे. आपली एंट्री लेवल बाय साईड, कुठं असणार आहे सेल साईड एंट्री लेवल, गॅप अप ओपनिंग झालं तर काय गेम प्लॅन असेल, गॅप डाऊन ओपनिंग झालं तर काय गेम प्लॅन असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण आता डिस्कस करायच्या आहेत. त्याआधी आपला सगळा चार्ट क्लिअर करून घेतलाय आपण. ओके, तर आज जे मार्केटचं स्ट्रक्चर होतं ह्याला सुपर बेरिश डे, एक बेरिश मार्केट स्ट्रक्चर म्हणतात. कसं, एक फॉल
मार्केट एक पॉज घेते, ज्या ठिकाणी रिव्हर्सल आपल्या सगळ्यांना दिसते. रिटेल पार्टिसिपेशन यावेळेला काय करते, यामध्ये पुट कोणीच घेतलेलं नाहीत. त्यानंतर ज्यावेळेला मार्केट एक पॉज घेते आणि तिथून जरासं वर यायचं चान्सेस दाखवते, त्यावेळेला या ठिकाणी रिटेल पार्टिसिपेशन कॉलमध्ये एंट्री घेतात. रिटेल पार्टिसिपेशनला ही इन्व्हिटेशन होतं आणि तिथूनच मार्केट डाऊन साईड मुवमेंट सुरू करते. पुन्हा एकदा मार्केटने एक पॉज घेतला, रिव्हर्सल दाखवलं, हे इन्व्हिटेशन होतं रिटेल पार्टिसिपेशनला की तुम्ही कॉलमध्ये एंट्री घ्या. परत एकदा ट्रॅप झालेत, मार्केटनं डाऊन साईड मुवमेंट केलेली आहे. तर उद्यासाठी आपल्याला हे 2 लेवल्स हे तर ऑलमोस्ट टोटल लॉसमध्ये आहेत. त्यामुळं मेजर प्रायोरिटी आपली ह्या ट्रॅप झालेल्या रिटेल पार्टिसिपेशनकडे असणार आहे. डे एंडला इथं कुणीही जास्त कॉलमध्ये काय ॲक्टिव्हिटी केलेली नाही, म्हणून एक चांगलं मुवमेंट अपसाईड आलेलं आहे. तर आपल्याला हे कॉल बायर्स ट्रॅप झालेले उद्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि या लेवलला साधारण 1:15 ते 3 मध्ये झालेलं ट्रेडिंग हे 2 इन्फॉर्मेशनचा उपयोग करून उद्यासाठीचे लेवल्स बघायचे आहेत. तर उद्यासाठी एक सिंगल लेवल मार्क करा. मार्केट $26,000 26,033 एक सिंगल लेवल आहे. मेक और ब्रेक, इथूनच मार्केटनं वर अटेम्प्ट केला पाहिजे. 26,933 हेच असणार आहे उद्यासाठीचं आपलं बाय साईड एंट्री लेवल. यासाठी उद्या एक फ्लॅट टू पॉझिटिव्ह ओपनिंग, यानंतर आपल्या एंट्री लेवलला रिटेस्ट आणि तिथून एक हायर साईड मोमेंटम बघायला मिळू शकते. टार्गेट पण मार्क करून घ्या. 26,005 26,005 हे असणार आहे उद्यासाठीचं आपलं टार्गेट लेवल. कॉल स्ट्राईक पण नोट करून घ्या. 25,700 कॉल. या स्ट्राईक मध्ये आपल्याला एंट्री घ्यायची आहे. करंट मार्केट प्राइस तर मार्केट उद्या एक पॉझिटिव्ह ओपनिंग, यानंतर थोडंफार रिटेस्टला 25,933 या लेवलला येऊन परत एकदा 26,005 26,005 या लेवलला यायचं आहे मार्केटला. या दरम्यान आपल्याला एक 70 पॉईंटचा ट्रेड मिळणार आहे. ज्यावेळेला आपल्या बाय साईड एंट्री लेवलला हे रिटेस्ट करेल मार्केट, त्यावेळेला आपण 25,700 या कॉल स्ट्राईकमध्ये ॲट करंट मार्केट प्राइस एंट्री घेणार आहे आणि आपलं टार्गेट असणार आहे निफ्टी ज्यावेळेला 26,005 26,005 या लेवलला येईल, तिथंपर्यंत आपल्याला तो होल्ड करायचा आहे.
हे होतं हायर साईड. तर यानंतर डाऊन साईडचं जरासं डाऊटफुल आहे म्हणायला काय हरकत नाही, कारण की इथे एक पॅटर्न मिसिंग आहे. तरी पण आपण एक लेवल्स बघायचे आहेत. या टाइमला मार्केट इथं थांबण्याची शक्यता कमी आहे. ओके, हे आहेत आपले लोअर लेवलचे टार्गेट्स. तर नेहमी आपण इथल्या प्राइस ॲक्शनवरून खालचे लेवल्स बघत असतोय. आज आपल्याला जरासं उलटं काम करायचं आहे. खाली कुठंपर्यंत येणार आहे ह्याचा अंदाज घेऊन मी वरती काय कुठे एंट्री घेता येईल हे बघायला लागलोय. टोटल अपोजिट आहे. लेवल मार्क करून घ्या. $25,913. $25,913 हे असणार आहे उद्यासाठी आपलं सेल साइड एंट्री लेवल. यासाठी उद्या एक हॅलो, ओके सेल साइड एंट्री लेवल मार्क करून घ्या. 25,913. ऍक्च्युली ओके 25,913. मी इथं तुम्हाला एक्सप्लेन करतो. इथं आपल्याला सेल साइड एंट्री घ्यायची आहे. एवढ्या डाऊन मार्केटमध्ये पण सेल एंट्री घेणं. अजून किती पडेल मार्केट? तर अजून भरपूर पडू शकते, यात काय शंका नाही. एक 60 पॉईंट अराउंड 60 पॉईंटचा आपल्याला यामध्ये टार्गेट प्लॅन करायचा आहे. यासाठी उद्या एक मार्केट या लेवलला बऱ्यापैकी चॉप करणार आहे. चॉपी मुवमेंट राहू शकतात. तर फक्त आणि फक्त आपलं 25,933 हीच लेवल करून अशी पिन पॉईंट जर का मार्केट राहत असेल तर हे मार्केट खाली येणाऱ्यातलं नाही आहे, हे वरच राहणार आहे. इथं जर का मार्केट बराच वेळ फर्स्ट अटेम्प्ट ब्रेकआउटला आपण तर काय ब्रेकडाऊनला आपण सेल साइड एंट्री घ्यायच्या नाही आहेत. मार्केट ह्या एरियात इथं सेल आहे 942ला आणि आपण बसणार आहे 913ला. तर ह्या एरियात एक 2 कॅन्डल क्रिएट करून मग ज्या वेळेला आपल्या एंट्रीला मार्केट पिन करेल, म्हणजे असं वर खाली आणि इथून म्हणजे आपला बाय साइड एंट्री लेवल ऍक्टिवेट होऊन फेल जात असताना ज्या वेळेला इथं एक ब्रेकडाऊन येईल त्याच वेळेला आपण आपल्या या सेल साइड एंट्री लेवलला पुटमध्ये एंट्री घ्यायची आणि आपलं टार्गेट एक 60 पॉईंटचा असणार आहे. तर इथं उद्या मार्केट चॉप करणार. चॉप न करता डायरेक्ट 933 इथूनच पिन पॉईंट वर उचललं तर हे बाय साइड मार्केट राहणार आहे. इथे एक 2, 3, 4 कॅन्डल क्रिएट करून मग आपल्या बायचा ट्रॅप झाला असं पण समजणार
आणि ज्या वेळेला सेल साईड एंट्रीला ते येईल त्यावेळेला आपण स्ट्राईक नोट करून घ्या. 26,100 या स्ट्राईकमध्ये ॲट करंट मार्केट प्राइस एंट्री घ्यायची. यामध्ये आपला बाय ट्रॅप व्हायला पाहिजे, म्हणजे फक्त आणि फक्त बायला ॲक्टिवेट करून मार्केट खेळत 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 या रेंजमध्ये एक 20-30 पॉईंट खेळत ज्या वेळेला इथून एक रिटर्न येईल यावेळेला इथे एंट्री घ्यायची आहे आणि ते आपलं टार्गेट असणार आहे खालीपर्यंत. ओके, थोडंसं डिफिकल्ट राहणार आहे उद्या, तरी पण आपण आपल्या लाईव्ह ट्रेडच्या स्ट्रीममध्ये दाखवणार आहे. त्याच प्रकारे तुम्ही पण घ्यायचं आहे. लेट एंट्री पुटमध्ये लेट एंट्री स्ट्राईक नोट करून घ्या. 26,100. फर्स्ट टाइम ब्रेकआउटला काय करायचं, ब्रेकडाऊनला काय करायचं नाही आहे. 2-3 कॅन्डल नंतर जर का हे डाऊन साईड येत असेल पाहिजे हायर साईडलाच आपण एंट्री घेऊ शकतोय, पण आपण थोडंसं प्राइस ॲक्शन बघून पुटमध्ये एंट्री घेणार आहे. तर टार्गेट पण मार्क करून घ्या. 25,055, 855, 25,855 हे असणार आहे आपलं डाऊन साईड टार्गेट लेवल. तर मेजर बायर्स आपला फर्स्ट हायर साईड असणार आहे, ज्यामध्ये एक पॉझिटिव्ह ओपनिंग, फ्लॅट ओपनिंग आपल्या फक्त एंट्री बाय साईड एंट्री लेवलला टच करून मार्केट वरती राहणार, ते आपलं टार्गेटपर्यंत देऊन जाईल. ह्या एरियामध्ये सेलला बसायला काय हरकत नाही आहे ॲक्च्युली आपलं टार्गेट झाल्यानंतर. तरी पण आपण पहिला तर आपल्याला बाय साईड एक चांगला ट्रेड मिळून जाईल, त्यानंतर आपल्याला एक वाटलं तर आपण प्लॅन करू सेल साईड. नाहीतर आपण या पहिल्याच मोमेंटला जर का आपण बायमध्ये ट्रॅप झालो, थोडा अर्धा पाऊण तास मार्केटनं काढलं आणि सेल साईड एंट्रीला देत असेल त्यावेळेला आपण सेल साईड एंट्री आपण आत्ता ठरवलेल्या लेवल्सला एक्झिक्युशन करायचं आहे. चालेल, लेवल्स मार्क करून घ्या. सेम ॲनालिसिस आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण शेअर करणार आहे. व्हिडिओ पॉज करून फोटो पण घेऊ शकताय तुम्ही. ओके, तर हे होतं आपलं उद्यासाठीचं गेम प्लॅन, ज्यामध्ये आपलं बाय साईड एंट्री लेवल क्लिअर आहे 25,932-33. 25,932 या लेवलला मार्केट फक्त एक पिन पॉईंट एंट्री देऊन वर जाणार. यावेळेला आपल्याला बाय साईड एंट्री लेवल पूर्ण टार्गेटपर्यंत होल्ड करता येईल. 25,913 हे आपलं सेल साईड एंट्री लेवलला आहे. इथं थोडाफार मार्केट चॉपी राहून नंतर एंट्री देत असेल तर हे अजून एक डाऊन साईड एक 60-70 पॉईंट आपल्याला खालच्या साईडला बघायला मिळू शकतात. ओके, तर डेली आपलं आपण प्लॅन करतोय एक लॉजिक प्रकारे. कोण कुठं ट्रॅप झाले, कॉल बायर्स कुठं ट्रॅप झाले असतील. आज मार्केटनं कॉल बायरना ट्रॅप केले की पुट बायरना ट्रॅप केले. तर आज आपण बघितलं की पुट बायरांना मार्केटनं लेवल टू लेवल ट्रॅप करत खाली आणलेला आहे आणि लास्ट मुवमेंटला एक क्लोजिंग डाऊन साईडच दिलेला आहे. तर हाय इथूनच मार्केट उचलायला पाहिजे एक 70 पॉईंट. यामध्ये आपला फर्स्ट ट्रेड मिळून जाईल कॉल साईड. तिथून जिथं मार्केटमध्ये पुट बायर्स ट्रॅप आहे तिथंपर्यंत आपण एक टार्गेट ठेवले आणि तिथूनच मार्केट पुन्हा एकदा रिव्हर्सल येऊ शकते. तर डेली आपलं एक प्लॅन, तुमचं कोणताही ॲनालिसिस असू दे, इंडिकेटर बेस असू दे, इंडिकेटर हे सगळे लॅगिंग असतात. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट प्रॉपर घडल्यानंतर लेट एंट्रीज ज्याला म्हणतो, हे सगळं इंडिकेटर, एखादी कन्सेप्ट यामध्ये असतात. प्राइस ॲक्शनच आहे जे तुम्हाला
पॉईंट टू पॉईंट एंट्री म्हणा किंवा अर्ली एंट्रीज तुम्हाला फाइंड करायला मदत करतात. त्यामुळं कुठल्याही अभ्यास प्रकारे तुम्ही करत असाल ट्रेडिंग, तर तुमचं ॲनालिसिस असू दे, नेक्स्ट डे मार्केट त्या लेवलला आल्यावरती आपल्याला फक्त एक्झिक्युशन करायचं आहे आणि रिवॉर्ड हा पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम आहे. ज्या दिवशी फायदा होणार आहे तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही फायदा होण्यापासून. ज्या दिवशी लॉस होणार आहे तुम्ही किती पण उचापत्या करा, तुम्हाला हा लॉस बुक करावाच लागणार आहे. त्यामुळं एंट्री झाल्या पहिला स्टॉप लॉस लावायचा फिक्स. तुमचं ट्रेड तुमच्या अगेन्स्ट जाऊ दे, तुम्ही किती पण अभ्यास करून एंट्री असू दे किंवा अगेन्स्ट असू दे मार्केट कंडिशन्स, काही पण आपली एंट्री झाली की पहिला स्टॉप लॉस लावायचा आणि आपण आपल्या टार्गेट लेवलपर्यंत मॅक्झिमम कॅच करण्याचा प्रयत्न करायचा. ओके, तर डिसिप्लिन ठेवायचं. डेली 1 to 2 ट्रेड्स इनफ आहेत. 2 ट्रेड एका दिवशी करायला. रिस्क ॲपेटाईट पण तुमच्या कॅपॅसिटीमध्ये राहत्या आणि तुमचं एक कॅपिटल सस्टेनेबल डेजपर्यंत कॅरी राहते, जेणेकरून मार्केटमध्ये येणाऱ्या अपॉर्च्युनिटीजमध्ये तुम्हाला चांगले अपॉर्च्युनिटी पिक करता येतात. ओके, मॅक्झिमम 2 ट्रेड्स पर डे करत चला. रिस्क पर ट्रेड एक 30 पॉईंट इनफ आहेत. ह्याच्यापेक्षा जास्त रिस्क घेण्याची काही गरज नाही आहे. रिस्क पर ट्रेड 30 पॉईंट्स. 2 ट्रेड केला तर 60 रुपये नुकसान लईतली होऊ शकते. 75 क्वांटिटी सिंगल क्वांटिटीनं ट्रेड करत असाल तर एक ट्रेड मागं 2200 ते 2300 रुपये तुमचं नुकसान राहू शकते. आणि रिवॉर्ड फंक्शन हे 1:2 1:1.5 किंवा 1:2 हे तुम्ही ठेवायचा प्रयत्न करा, जेणेकरून एक चांगलं ॲव्हरेज विन रेट स्ट्रॅटर्जी पण तुम्हाला प्रॉफिटेबल ठेवू शकते. तर चालेल, आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया उद्या सकाळी लाईव्ह मार्केटमध्ये. तुम्हाला कोणत्याही शंका असतील तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला किंवा इंस्टाग्राम हँडलला मेसेज करू शकताय. मी माझ्या परीनं जो काही सपोर्ट आहे तो द्यायचा मी प्रयत्न करेन. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर मेसेज करा, मी तुम्हाला ग्रुपची लिंक सेंड करेन. त्या लिंक थ्रू तुम्ही जॉईन होऊ शकताय. यानंतर आपल्याला जर काय ट्रेडिंग सुरू करायचं आहे, ट्रेडिंग सुरू केलेलं असेल किंवा अजून शिकत असतील, त्या सगळ्यांनी आपण फायर्स आणि झिरोदा यामध्ये तुम्ही अकाउंट ओपन करू शकताय. दोन्हीचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अकाउंट ओपनिंग लिंक दिलेले आहेत. त्या लिंक थ्रू तुम्ही आपलं अकाउंट सुरू करा. माझा जे काही सपोर्ट असेल तो तुम्हाला मिळून जाईल. माझे जे काही ट्रेड्स आहेत ते तुम्ही कॉपी करू शकताय. माझे जे रिझल्ट्स आहेत ते सेम टू सेम तुम्हाला मिळायला सुरुवात होतील. तर चालेल, आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया उद्या सकाळी लाईव्ह मार्केट स्ट्रीमिंगमध्ये. बघूया मार्केट आपल्या लेवलला कसं रिॲक्ट करते आणि उद्या आपल्याला काय रिवॉर्ड्स, काय रिझल्ट्स मिळतात. ओके, धन्यवाद.